सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। नमस्कार मित्रांनो, मी संतोष तांबे। मराठा आंदोलनामध्ये अत्यंत सक्रिय कार्य गेल्या कित्येक दिवसापासून मी करतो आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ मी यासाठी प्रसारित करत आहे, मराठा आरक्षण योद्धा सन्माननीय मनोज पाटील जरांगे यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलेलं आहे। आपल्या जीवनाची बाजी लावून शांततेच्या मार्गाने मराठ्यांना आरक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। या आरक्षणामध्ये अत्यंत सूचकपणे त्यांनी गांधीजींचा शांततेचा मार्ग अवलंबलेला आहे। कुठे हिंसा करू नका, आत्महत्या करू नका, लढत राहा, परंतु गालबोट लागेल अशी कृती करू नका, या पद्धतीचं सातत्याने सल्ला त्यांनी आपल्याला दिलेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या आरक्षणामध्ये फक्त एकच शब्द प्रमाण आहे आणि तो म्हणजे मनोज पाटील जरांगे। त्यामुळे सध्या जरांगे पाटलांची परिस्थिती आज 5वा दिवस आहे, अत्यंत खालावलेली आहे। मराठा आंदोलकांनी, भगिनींनी अत्यंत आक्रोश करत, विनवणी करत त्यांना जेव्हा आवाहन केले की पाटील लाख मेले तर चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, आपण आम्हाला सल्ला देताय, जगा, लढा, लढून आपण जिंकू। मग अशा परिस्थितीत आपण आपल्या जीवाचा त्रागा करताना देहत्याग होईल असे करू नका। तुमचे प्राण आम्हाला आमच्या प्राणापेक्षा प्रिय आहेत, असा आकांत माता भगिनींनी फोडला आणि किमान पाणी प्या अशा प्रकारची विनंती केली। कालपासून त्यांनी पाणी पिण्याला सुरुवात केलेली आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये सरकार, कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी उपसमितीची बैठक लावली। बैठकीनंतर अपेक्षा अशी होती की संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची वेदना लक्षात घेऊन आदरणीय मुख्यमंत्री महत्त्वाची घोषणा करतील, परंतु अत्यंत साधी घोषणा त्यांनी केली की ज्यांचे पुरावे सापडले आहेत, ज्यांच्या वंशावळीचे कागदपत्रे उपलब्ध आहेत, त्यांना आपण लगेच तातडीने कुणबी प्रमाणपत्र देणार आहोत। ही घोषणा तशी फसवी आहे, कारण ही प्रमाणपत्र या अगोदरही मिळत होती, मिळत राहणार आहेत। शासनाने सरसकट ओबीसीचं आरक्षण दिलं पाहिजे, ही माननीय मनोज पाटील जरांगेंची आणि त्यांच्या भावना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांची भावना आहे, आणि म्हणून सरसकट कुणबीतून आरक्षण पाहिजे ही भूमिका आहे। या पद्धतीनं तातडीने बैठका घेऊन मीडियासमोर येऊन काहीतरी घोषणाबाजी करण्याने आंदोलन थांबणार नाहीत। परंतु ही परिस्थिती जी ओढावलेली आहे, या ओढावलेल्या परिस्थितीमध्ये प्रत्येक मराठा आंदोलक हा त्याच्या बुद्धीला पटेल आणि झेपेल या पद्धतीने आंदोलनाची दिशा वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे। ही परिस्थिती शासनाने आणली आहे, ही प्रशासनाने आणली आहे। आतापर्यंत 30 दिवसाची दिलेली मुदत 40 दिवस आणि 40 दिवसाची 45 दिवसावर आली आहे, तरी देखील शासन ठोस निर्णय घेत नाही। यामध्ये मनोज पाटील जरांगे आणि मराठा आंदोलकाची काय चूक आहे शासनाने सांगावं। सर्व पक्षीय नेत्यांनी घेतलेली ती बैठक होती, त्यामुळे साहजिकच गावबंदीचे आदेश असतील, साखळी उपोषणाचे आदेश असतील, आमरण उपोषणाचे आंदोलन असतील, ही जरांगे पाटलांच्या आदेशाने चालू आहेत, ही गोष्ट सत्य आहे। परंतु कुठेही प्रक्षोभक आंदोलन करायचं नाही। सार्वजनिक मालमत्तेची हानी असेल, व्यक्तिगत कोणाच्या मालमत्तेची हानी असेल, ही करण्याचा आदेश मनोज पाटील जरांगे यांनी दिलेला नाही। कुठेही बंदची हाक अद्याप दिलेली नाही। आपला एकच शब्द प्रमाण असला पाहिजे आणि तो म्हणजे मनोज पाटील जरांगेंचा। कुणीतरी एखाद्याने सोशल मीडियावर एखादी पोस्ट व्हायरल केली की लोकांनी ती फॉलो करू नये। जोपर्यंत जरांगे पाटलांचा आदेश नाही तोपर्यंत आम्ही
जे त्यांनी दिलेले आंदोलन आहे त्याच मार्गावर जाणार आहोत, हा आमचा दृढ विश्वास आणि हीच आपली शपथ असली पाहिजे. कारण सध्या जे प्रक्षोभक वातावरण झालेले आहे, काल बीडमध्ये 2-3 आमदारांची कार्यालयं, घरं, बंगली हे जाळण्याचा, तोडण्याचा, फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. यामध्ये 4-2 मराठा आंदोलक असतीलही, परंतु त्या आंदोलकांवर अशी परिस्थिती ओढवण्याचं कारण का आलं याचं उत्तर शासनाने दिलं पाहिजे. या लोकांवर गुन्हे दाखल होतील, सीसी फुटेजवरून त्यांना त्रास दिला जाईल, त्यातले अनेक मराठा आंदोलकही नसतील. काही लोक अशा वेळी आपली राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतील. काही लोक हे आंदोलन चिरडण्यासाठी, हे आंदोलन कुठल्याही पातळीवर चिरडण्यासाठी सरकारही प्रयत्न करत असू शकतं. इतर आंदोलक, इतर समाजाचे लोकही प्रयत्न करत असू शकतात. आपल्यात काही समाजकंटक आहेत तेही प्रयत्न करू शकतात. ते काही राजकीय पक्षांचे हस्तक असतील ते प्रयत्न करत असतील. त्यामुळे कुठल्याही समंजस मराठ्याने आणि जे मनोज पाटील जरांगेंच्या मागे कुणबीमधून आरक्षण पाहिजे या खात्रीशीर मागणीच्या मागे खंबीर उभे आहेत, यांनी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. गावागावात साखळी उपोषण सुरू करावेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी आमरण उपोषण सुरू करावं आणि आमरण उपोषणाच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या मागे एक वज्रमुठी प्रमाण आपण उभं राहायचंय हे लक्षात घ्या. त्यामुळे आंदोलन भरकटणार नाही, मोडीत निघणार नाही याची काळजी ही प्रत्येक गरजवंत मराठ्यांनी घ्यायची आहे. त्यामुळे विनाकारण सोशल मीडियाच्या विक्षिप्त पोस्टवर व्हायबल होऊ नका. ज्या पोस्ट योग्य नाहीत त्या फॉरवर्ड करू नका. वेगवेगळे घुसखोर आपल्या ग्रुपमध्ये येऊन या पोस्ट व्हायरल करून आपल्या मुलांची टाळकी भडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण डोक्यावर बर्फ ठेवा आणि जरांगे पाटलांची प्रतिमा आपल्या समोर आणा. पुऱ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक सभेमध्ये आपण संविधानिक मार्गाने आरक्षण मिळवू, शांततेच्या मार्गाने आरक्षण मिळवू, हा दृढ विश्वास मनोज जरांगे पाटलांनी जो आपल्याला भरलेला आहे तो कायम ठेवा. हाच विश्वासानं आपण सगळे एकत्र लढूयात आणि जिंकूयात. एक मराठा, कोटी मराठा. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.